हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार की मी आठवडी बाजार काय आणले. हे आहे किनार फ्रूट, ज्याला आपण इंडियामध्ये बोरं म्हणतात ना, ते तुम्हाला ते 2 रियाल 15 म्हणजे जेवढं घेतलं तेवढं त्याच्यावरती ते हे असते. हे काकडी वगैरे घेतलेली, तर अर्धा किलो 1 किलो काकडी घ्यायचं नाही. हे बोर जे आपण खातो आपल्या आपल्या इथे भारतामध्ये मिळतं. त्यानंतर हे मी घेतलेलं ढबू मिरची. तर आपण जेवढं घेईल तेवढं आहे, म्हणजे मला तर जास्त लागत नाही, पण 2 घेतलेलं. मग आपल्या इथं कसं पावशेर घ्या, अर्धा किलो घ्या, अशी अशी काही गंमत इथे नाही आहे. ठीक आहे. मग हे 2 मी कॅप्सिकम आपले घेतलेले होते. तर आठवडी बाजारमध्ये असंच असतं की मॉलमध्ये जावा आणि तिकडून सगळं घ्या. आणि इथे कुठे बाजार वगैरे असं भरत नाही, भाजी मंडी वगैरे इथे काही नाही आहे. तर आपण मॉलला जाऊन तिकडूनच सगळं सामान घ्यायचं आहे. मग हे घेतलेले मी फ्रेश काकडी, जे इथलेच आहेत. कतारमध्ये सुद्धा पण काकडी वगैरे उगवतात, माहिती आहे का? गिफ्ट पटणार नाही तुम्हाला, पण हे इकडचे फ्रेशवाले आहेत, फार्मचे आपले. तर हे काकडी मग आवडतात. काकडी इथली म्हणजे असं कडू असं नसतं, छान असतात गोड वगैरे. ते मला 3 रियाला सगळ्यात आवडतं. हे इजिप्तचे लेमन हां, ह्याची जर साईज बघितली तर म्हणजे आपल्या इथले लिंबूपेक्षा हे फार मोठे मोठे आहेत आणि रसवाले एकदम. हे बघा, हातात असं मावेल असं आहे, एवढं मोठं. बिलीव्ह होईल. आणि आपल्या इथे कसे 5ला म्हणजे आता किंमत आहे तर जास्तच असते, पण किती 4-5 किंवा असे लिंबू लावलेले असतात की घ्या वगैरे असं, म्हणजे एक हे करून ठेवतात ना, असं 5चा ग्रुप वगैरे असं करून ठेवलेलं असतं. हे बघा केवढे मोठे लिंबू. 3 लिंबूची भाजी मी आणली होती. त्याची जुडी फार छोटीशी आहे, एवढीशी म्हणजे 2 ते मी जुडी घेतल्या होत्या. मग छोट्याशा फॅमिलीला आपलं तेवढं सफिशियंट आहे, म्हणजे ज्याला आवडेल असं. आणि आपल्या भारतामध्ये केवढी मोठी जोडी मिळते ना, तर बघून राहिलं. पण एकदम फ्रेश छान असते. त्यानंतर मी फ्रेश टोमॅटो आणि गार्लिकसुद्धा अर्धा किलो घ्यायचं नाही, ओके. थोडंसं घ्यायचं, झालं, संपलं आपला विषय. मग कशी वाटली माहिती सांगा नक्की.